नीट परीक्षेतील घोळानंतर हे प्रकरण न्यायालयात दाखल झालं। न्यायालयीन प्रक्रियेमध्ये बराच वेळ जात असल्याने परीक्षार्थ्यांमध्ये गोंधळ उडाला असून त्यांचं नुकसान होतंय। या प्रकरणात केंद्र सरकार बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप करत युवक काँग्रेसने आज भोकरदन येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात केंद्र सरकार विरोधात आंदोलन केले। युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल देशमुख यांच्या नेतृत्वात हे आंदोलन पार पडलं असून आंदोलनात मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। केंद्र सरकारने तातडीने नीट एक्झाम घ्यावी अशी मागणी यावेळी देशमुख यांनी केली आहे। या आंदोलनात प्रतिकात्मक मुन्नाभाई आणून आंदोलकांनी मुन्नाभाई MBBS या गाण्यावर ठेका धरत नागरिकांचं लक्ष वेधून घेतलंय। विश्वगुरु बनण्याच्या दिशेने भारताची वाटचाल चालू आहे। आतापर्यंत कधी आपण पाहिले नव्हता असा UPSCचा घोटाळा सुद्धा या सरकारने करून दाखवला। आणि त्याआधी एक नीटचा घोटाळा, एखादा इंजिनियर खराब झाला तर एखादा पूल पडू शकतो, एखादा छोटा मोठा अधिकाऱ्याचा घोटाळा झाला तर काही होऊ शकतं, पण एखादा डॉक्टर जर एखाद्या घोटाळ्यातून पुढे येत असेल किंवा मोठा होत असेल तर एखाद्याच्या जीवितवाला सुद्धा धोका तयार होऊ शकतो। आणि लोकांशी या जीवाशी खेळण्याचा खेळ या सरकारनं या माध्यमातून, या घोटाळ्याच्या माध्यमातून, नीट घोटाळ्याच्या माध्यमातून केलेला आहे। या घोटाळेबाज सरकारनं कोणत्याही प्रकारचा अंकुश या सक्षम अधिकाऱ्यांवरती ठेवलेला नाही आहे। त्यामुळे अशा प्रकारचे घोटाळ्यावर घोटाळे एकामागोमाग एक उघड येऊ लागलेले आणि कशावरून याच्यामध्ये सरकारचा सहभाग नाही आहे। सरकारच्या पाठिंब्याशिवाय इतक्या मोठ्या लेवलला कोणताही अधिकारी मॅनेज होऊ शकत नाही, कोणताही अधिकारी काम करू शकत नाही। आमचा आरोप आहे की हे कुठंतरी सरकारच्या स्पॉन्सरशिपनं, सरकारच्या संगनमतानं नीटचा घोटाळा असेल, UPSCचा घोटाळा असेल, हे सगळे प्रकार चालू आहे। सरकारनं तात्काळ या संदर्भात कारवाई करायला पाहिजे। आणि ज्या 23 लाख विद्यार्थ्यांनी नीटची एक्झाम दिलेली आहे, काही मुलांनी अक्षरशः दिवसरात्र एक करून अभ्यास केलेला आहे आणि एक्झाम क्रॅक केलेली आहे। आता ते सुद्धा या किड्यांसोबत रगडले जाणार आहे। घोटाळेबाज पोरांसोबत चांगल्या पोरांचं देखील नुकसान होणार आहे। त्यामुळं आता चांगल्या पोरांचं नुकसान झालं नाही पाहिजे आणि घोटाळेबाज पोरं यातून बाहेर गेले पाहिजे। आता याची सर्वस्वी जबाबदारी सरकारची आहे। आमची सरकारला विनंती आहे की यावर सरकारनं तोडगा काढला पाहिजे आणि नीटची पुन्हा एकदा एक्झाम घेऊन फक्त ज्या विद्यार्थ्यांनी एक्झाम घोटाळ्यातून पास झाली असे विद्यार्थी बाद करून चांगल्या विद्यार्थ्यांना न्याय मिळवून दिला पाहिजे। धन्यवाद।